चला आज करूयात गिलक्याचे भजे. याला कोणी गिलके म्हणते, कोणी चोपडे दोडके म्हणतात किंवा कोणी याला तुरई पण म्हणतात. याचे भजे छान होतात. कोवळे कोवळे जर असे दोडके मिळाले ना तुम्हाला तर भजे आवर्जून करा. याची भाजी पण छान होते. आता याचे भजे करण्यासाठी 1 वाटी बेसन घेऊयात. बेसन चाळून घ्यायचं आहे छान. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा ओवा करून घालूयात. हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. बघा साधारण एवढं घट्ट असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आणि हे पीठ भिजवल्यानंतर एक साधारण 10 ते 15 मिनटं याला सेट होऊ द्यायचं आहे. त्याला आता आपण झाकून ठेवूयात. हे गिलक्याचं आता समोरचं टोक आणि मागचं देठ हे आपल्याला कापून बाजूला करायचं आहे आणि याचे छान पातळ पातळ असे गोल काप करून घ्यायचे आहेत. आपलं बेसन आता सेट झालं आहे. याच्यामध्ये आता हे काप घालायचे आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. सगळीकडून बेसन व्यवस्थित लागलं पाहिजे. थोडी कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता बारीक चिरून याच्यामध्ये टाकूयात आपण. त्यामुळे आपल्या भज्याला आणखी छान चव येईल. गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल छान कडकडीत तापलं की मग गॅस सिम करायचा आणि भजे तळायचे याच्यामध्ये. गॅस आपल्याला स्लो ते मीडियम असाच ठेवायचा आहे. खूप स्लो पण नाही किंवा खूप हाय पण करायचं नाही. त्यामुळे भजे छान आपले खमंग होतील, जळणार पण नाहीत आणि कच्चे राहणार नाहीत. आलटून पालटून दोन्ही बाजूने छान लालसर होईस्तोवर भजे तळून घ्यायचे, म्हणजे त्याची चव छान येते. बघा असे ब्राउनिश कलर आपल्या भज्यांना आला की काढून घ्यायचे. आणि तळलेले भजे किंवा तळलेला कुठलाही पदार्थ ना टिश्यू पेपरवर जर ठेवला तर तो जास्त तेलकट होत नाही. अशा प्रकारे आता आपण सगळे भजे तळून घेऊयात. गरमागरम आपले भजे तयार. याला आता सॉस सोबत खा किंवा असेही खाल्ले तरी खूप छान लागतात.